करू हरी कथा घोष करू हरी कथा घोष करू हरी कथा घोष करू हरी कथा सदा चिता समाधान हे चिता समाधान नाम घोष करू हरी कथा 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 सदा चिता समाधान हे सदा चिता समाधान हे सदा समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आठवायचा कुठे आठवते नाही आठवायचा कुठे आठवते नाही विजयी भोगुलच्या सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आनंद निर्भय डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आम्ही झालो अग्निरूप पाप पुण्यांगा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप बोले तू पाप पुण्यांगा सर्व सुख लालो सर्व करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि कथा सर्व सुख
सुख झालो सर्व सुख झालो सर्व सुख समाधान समाधान सदा नाम घोष करू हरे 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 सदा चित्ता समाधान हे चित्ता समाधान हे सदा समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर सर्व सुख झालो सर्व अलंकार सुख झालो सर्व अभंग सोपच आहे फक्त शब्दाकडे लक्ष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसे कोटे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम चरणा संपातिया चरणा संपातिया दुसरे चरणा पांडुरंगा प्रथम पांडुरंगा प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत सेवेसाठी हे केला जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत देवाशी तुकोबार यांचा 4 चरणाचा तुमच्या आमच्या परिचयातला 4092 अभंगापैकी एक नामपर प्रकरणातला अभंग आहे. कारण सप्त्याचा 3रा दिवस आमच्या फडाचा नियम आहे. पहिल्या दिवशी रूपपर, दुसऱ्या दिवशी संतपर आणि 3ऱ्या दिवशी नामपर, 4था दिवस काय उपदेशपर
आणि 5वा दिवस वेदांत कर, 6वा दिवस भक्ती कर आणि 7वा दिवस मागणी मग काम. लक्षात ठेवता आमच्या फळाच्या नियमाचे लोक बरं का. आता बाकीचं कुठं काही चालू. त्या नियमाप्रमाणे आजची आलेली माझ्याकडची सेवा आहे 27 वर्षाच्या सप्त्यातली 27वा वर्ष 3रा दिवस. आणि ती सेवा नामपर प्रकरणातील अभंग, या अभंगातून त्या ठिकाणी तुकोबाराय तुम्हाला मला काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हे अभंग लिहिण्यासाठी तुकोबारायला का त्या ठिकाणी सुचला असेल, अभंग हेच का लिहावं वाटलं असेल. प्रत्येक अभंग लिहिण्याच्या मागे तुकोबारायचा काहीतरी उद्देश असतो. 4092 अभंग जर त्या ठिकाणी तुम्ही जर सविस्तर विचार केला, आपण काय करतो दररोज त्या ठिकाणी आपण एकच अभंग वाचा, पण ती अभंग काय दिशा सांगते, त्या अभंगातून तुकोबारायला आपल्या समाजाला काय शिकवायचे, समाजाची काय चूक दृष्टी झाली तुकोबारायच्या त्या अभंगातून, म्हणून तुकोबारायला हे अभंग लिहावं वाटलं. हे थोडं आपण विचार करण्याचा प्रयत्न करा. आणि ते विचार माणसाला करता येते बघा, बाकीच्यांना करता येत नाही. बाकीच्यांना वाचताच येत नाही तर विचार कुठला करता येतो. आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी माणसाच्या जन्माला आलेल्या, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, किंवा कोणतेही संत वाङ्मय वाचा, किंवा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणतंही जरी वाचला, उगाच दररोजच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी मी एवढं ओव्या वाचायचं म्हणून त्या ठिकाणी वाचायचं नाही. 5 ओव्या वाचा, 1 ओव्या वाचा, एक तरी ओवी अनुभवावी, ती डोक्यात घुसली पाहिजे. आणि ती जर डोक्यात घुसली तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी सरळ मार्ग दाखवल्याशिवाय राहत. संतांचे आतापर्यंत कुठलं जरी वाङ्मय वाचला तर आडमार्ग दाखवतच नाही. पण आपण तिकडे त्या ठिकाणी त्या विचारानं गेलं पाहिजे. तुकोबाराय या अभंगात काय सांगतात, सदा, सदा या शब्दाचा अखंड. आता आपलं सप्ताह कोणतं होईल, अखंड. खरं सांगा किती वेळ खंड पडत असेल नामचिंतन. अखंड या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी ज्या दिवशी इण्याची पूजा झाली त्या दिवसापासून इना ज्या दिवशी ठेवता तोपर्यंत गावातलं वातावरणच कसं निर्माण झालं पाहिजे. कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या मनी हरी, अन देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. आपल्या गावातलं वातावरण तसं निर्माण झालं पाहिजे. तुका म्हणे हसे जण नाही का न ती ठाई. लोक हसू देत की काय कोटगाववाडीतले येडे झाले बाबा, इटलच म्हणाले सगळं. घेता देता खाता बसता उठता झोपता पडली वळण. 8 दिवस त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी इंद्रियाला तुमच्या विठ्ठल नामाची जर त्या ठिकाणी वळण लागली तर लोक हसू दे. लोक हसले की आपला फायदा होतो बर का. लोक हसलं की फायदा होतो. तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं तुम्ही रडता, लोक हसतात, होय की नाही. लेकरू रडतंय आणि घरातले लोक हसतात. का हसत असतील बरं ते. आणि तुम्ही गेल्या दिवशी ते रडतात तर तुम्ही मुकाट्या बसतात. किती कमाल आहे. तुम्ही जन्मल्या दिवशी ते हसतात आणि तुम्ही रडता, आणि तुम्ही गेल्या दिवशी ते रडतात, आणि तुम्ही मात्र आत्मारूपी त्या ठिकाणी त्यांना बघत राहता. कोण कोण रडलाले, का अंत काळजातून रडलाले, का वरवर रडलाले, ते तुम्ही बघत राहता बर का. 14 दिवस आत्मा त्या ठिकाणी असतो महाराज वेशीच्या आत. आता तुमच्याकडे सुतक किती दिवस पडते हो खरं. सुतक सुतक मेलेल्या माणसाचं पक्क सांगा एक बार कोणतं. इथंच घोळ व्हायला आमच्या धर्माचा, होय की नाही. आपल्या धर्माचा काय घोळ व्हायला लागलाय. आता आपण मंदिर बांधलं, मंदिरावर कसं जायचं माहित नाही आपल्याला. मंदिरावरून खाली उतरायचं कसं माहित नाही. तीर्थाला गेल्या तीर्थाची स्नान करावं कसं माहित नाही. आता बरेच लोक त्या ठिकाणी खूप तीर्थ फिरतात, पण तीर्थात स्नानच कसं करावं माहित नाही अजून. मग काय होतं, धोबी का कुत्ता घर करणार घाट काय. उगा घरी बी बसणार, तीर्थाला गेल्याशिवाय नाही ना. काय मतलब आहे, जाऊनही फायदा नाही ना. मारुतीच्या मंदिर इथं विठोबाचं मंदिर बांधलं, मंदिरावर कसं जावं सांगा बरं. आता मंदिरावर जायची पद्धत खरं सांगा बरं. दंडवत घालू, हा दंडवत घालू. पाय
पायरी चढल्या चढल्या देवाचं नामचिंतन घ्यायचं, तर वरून खाली उतरेपर्यंत नामचिंतन घ्यायचं. आता दुसऱ्या धर्माचं बघा तुम्ही थोडस. त्या मंदिरात जाताना त्यांनी त्या ठिकाणी जे काही व्यसनाची वस्तू असते ते बाहेर ठेवतात. तुमच्या जर एखादी तुम्हाला न जाणे व्यसन लागलं असेल ना, जर्दा, सितार, बिडी, काडी, ते बाहेर ठेवतात आणि मधी जातात आणि मधलं त्यांचं जे काही चिंतन होते ते चिंतन करून बाहेर येताना पुन्हा मग घेऊन जातात. आपले मधी घेऊन जातात नाही, घे मंदिरावर. अरे लाज वाटली पाहिजे ना आपल्या धर्माला. मग आता किती आजचा मेला पंजा मेला देखत देखत. आता तुम्हाला घर आहे की नाही? घर नाही का? बरं, घरला किती हॉल राहतात तुमचे? हॉल आता 4-2 काय तर राहतात की नाही? स्वयंपाक हॉल राहते, देवघर राहते, स्वयंपाकघर राहते आणि बाथरूम राहते का? बैठक रूम राहते. मग त्याच्यामध्ये आता बाथरूम मधलं काम जर एखादी देवघरात केलं जमल का? होय, जमते का? जमणार. मग इथं मंदिरावर येऊन तुमच्या संसाराची गोष्टी पहिल्या जमल का? इथं जमते वा. आणि तिथं म्हणजे जमणार काही इमानदार उभा. लई लोक हुशार हो. आम्ही ये लोकांना 10 फोन येतात आणि जाताना हाय की मेले पुढच्या वर्षीपर्यंत आठवण येणार. म्हणजे एवढी तळमळ आपली परमार्थाविषयी, आपल्या धर्माविषयी. तर मंदिराचा वापर करायला शिका. जोपर्यंत मंदिराचा वापर करता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला घरचा वापर करायचा शिकणार नाही. घरचा वापर जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत देहाचा वापर करता येणार नाही. आणि देहाचा वापर जर करायचा असेल तर अखंड त्या ठिकाणी कोणतंही नाम घ्या, कोणतंही घ्या, सदा सदा घेतलं पाहिजे. या प्रपंचिक जीवनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी येणार वेळ मिळत नाही, म्हणून मधला मार्ग काढलेला आहे. आता तीर्थ किती आहे तो फरतोय बरोबर. तीर्थ तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येर गाबाळाचे काय काम. आपण काय करायला? गाबाळाचं ऐकू राहिल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं सगळंच. आता तीर्थ किती आहे पृथ्वी तलावर? सांगा बरं. 3.5 कोटी तीर्थ आहे. 3.5 नाही, 3.5 कोटी पृथ्वी तलावर. मग 3.5 कोटी तीर्थ करणं होत नाही. म्हणून जसं प्रपंचिक जीवनामध्ये दररोज आपल्याला परमार्थ करणं होत नाही म्हणून 7 दिवस सप्त्याचा जसा नेम काढलेला आहे, तसं 3.5 कोटी तीर्थ आपल्याला करणं होत नाही. म्हणून त्या ठिकाणी एक पर्याय शोधून काढले त्याच्यामध्ये. आणि पाप किती आहे? 3.5 कोटीच पाप आहे. तुमच्या अंगाला रोमही 3.5 कोटीच रोम आहे. त्याच्यातले 9 रोम मोठे आहेत आणि त्या 9 रोमानं जास्त पाप होत. 9 रोम मोठे आहेत, त्याच्यानं जास्त पाप होत. किती जरी पाप झालं तर माणूस 3.5 कोटी पाप करूच शकत नाही. 3.5 कोटी तीर्थ त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी पाहूच शकत नाही. म्हणून मधला पर्याय शोधून काढलेला आहे. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. पूर्ण 3.5 कोटी तीर्थ त्या ठिकाणी बघितल्याच्या नंतर तेवढंच पुण्य आहे. तर एक चंद्रभागा डोळ्यानं जर बघितलं तर, आंघोळ केल्यानं बोलला नाही, बघितलं तरच तेवढं पुण्य. मधला मार्ग. तसं प्रपंचिक जीवनामध्ये तुम्हाला या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी नामचिंतन करणं होत नाही. म्हणून 7 दिवस पर्याय शोधून काढले. या 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्ही देहभान विसरून काय करायला पाहिजे? पडली वळण विठ्ठलच म्हणायला पाहिजे, विठ्ठलच म्हणायला पाहिजे. पण आपण म्हणत नाही. हिला काय काम आहे म्हणतात. इथून जाताना आता लगेच चपल्या घातल्या की नाही, धंदा झालेला त्याचं की नाही. असं एक म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दूरदृष्टी, म्हणजे तुमच्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना ते त्या ठिकाणी वेगळा झाला. पण बघण्याचा दृष्टिकोन का वेगळा झालाय? आमच्याही वर्तणुकीमध्ये काहीतरी बदल झालाय म्हणून तुम्ही असं बघलेलं आहे आमच्याकडे. आमच्याकडे त्या ठिकाणी थोडीशी पद्धत, आमच्याकडे तुम्ही चांगल्या दृष्टीने बघावं असं आपण बी थोडं आचरणात आलं पाहिजे. कारण का माळ, बुक्का, नामचिंतन हे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं असं त्याचेही काही पत्ते बाळगायला पाहिजे महाराज. ते जर पत्ते बाळगता येणार गेलं तर मग त्या ठिकाणी काय होतं? असं तर परमार्थ खालच्या भराला जातं.
मग ते 3.5 कोटी पाप एक चंद्रभागा त्या ठिकाणी डोळा बघितल्याच्या 3.5 कोटी तीर्थाचं त्या ठिकाणी येणार स्नान घडतं. तर 3.5 कोटी पाप सुद्धा कसे जातात? अवघेची पापे गेली दिगंतरी. नाही, वैकुंठ पंढरी देखील मधला मार्ग. हे पाप घालवायचं असेल तर वैकुंठ पंढरी देखील. मग त्याच्यानंतर अनेक संतांची भेट त्या ठिकाणी आपल्याला होत नाही, म्हणून अवघेची संता एक वेळ भेटी. पुंडलिक दृष्टी, दृष्टीने तर पाहिलं बरं, चरणावर मस्तक ठेवलं नाही, नुसतं दृष्टीनं पाहिलं. मग काय होतं? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ, विठ्ठलची एक देखील. मग एवढं त्या एका अपंगातून लिहिले तर तुम्ही त्या चंद्रभागेला पाहण्याच्या लायकीचे आहात का? तुमचं तुम्ही आता विचार करा. मी पुढे सांगून जातो तुम्हाला. पंढरपूरला त्या ठिकाणी येणार वैकुंठ पंढरी म्हणून त्या ठिकाणी दर्शन घेण्याच्या लायकीचे आहात का? आपला आपण विचार करायचा. आणि संपूर्ण संतांचं दर्शन घेण्यापेक्षा पुंडलिकाला पाहण्याची आपली दृष्टी त्या ठिकाणी त्या लायकीची आहे का? विचार करायचा. आणि मग जन्माचं सार्थक होते की नाही मग आपलं आपणच ठरवायचं. तुझं आहे तुझं पाहिजे. आपल्याला कुणाला विचारत जायची गरज नाही. मी सांगून जातो तुम्हाला. आणि तेवढे जर तुमच्याकडे तत्व जर असतील तर अवश्य उद्या पंढरपूरला जा. काय सांगितलेले आहे? सदा नाम घोष करू हरी कथा. तर सदा नाम आणि घोष हरीची कथा करण्यासाठी बी त्या ठिकाणी पूर्व पुण्याई पाहिजे. पूर्व पुण्याई वाचून हे नामचिंतन येतच नाही बर का. मग मला सांगा, द्वापार युगामध्ये 7 दिवसामध्ये कुणाचा कोणी सांगितल्याच्या नंतर उद्धार झाला? तुम्हाला आता त्या ठिकाणी पंढरपूर कसं वसलं आणि पंढरपूरला तुम्ही जाण्याच्या आणि पाहण्याच्या लायकीचे आहात का? तुमचं तुम्ही ठरवण्यासाठी बोलायला लागलो बघा. द्वापार युगामध्ये कोणी कुणाला त्या ठिकाणी भागवत सांगितल्याच्या नंतर 7 दिवसात उद्धार झाला? परीक्षितीचा उद्धार झाला. पण सांगितलं कोणी? शुकाचार्य. शुकाचार्यानं सांगितलं. मग आता शुकाचार्यानं परीक्षितीला भागवत सांगितलं, परीक्षितीचा उद्धार झाला. तुमच्या गावात नंबर 1 सप्ताह झाला. वाजवणारे बी तसेच मिळाले. कारण असा माणूस तुम्हाला हुडकून मिळणार नाही. का? गायन बी करतात, वाजवतात बी, हरिपाठ बी करतात, काकडा सर्व सर्व गुण संपन्न म्हणलं तरी या परमार्थिकला सर्वांग आहे त्याच्याकडे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्या गावात सप्ताह चांगला झाला. बाजूच्या गावच्याचं पोट दुखाव की का दुखणे? नाही, दुखाव की दुखणे? दुखणे पण दुखला रे. समजा समजा तसं परीक्षितीचा उद्धार झाला. भागवत सांगितले शुकाचार्यानं आणि भागवत सांगण्याचं ज्ञान उग प्राप्त झालं नाही. गर्भात असलेल्या लेकराला 7 महिन्यापासून कळतं, तर हे लेकरू 12 वर्षे त्या गर्भामध्ये राहिलं होतं. आणि 12 वर्षे राहिलेल्या गर्भातल्या लेकराला त्या बापानं जे काही ज्ञान त्या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये संपादन केलं की नाही ते पूर्ण श्रवण केलं होतं. आणि ते पोर एक खेळाशी भ्याले 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले न नागवेच पळून गेले. 12 वर्षे गर्भामध्ये त्या ठिकाणी राहिलं महाराज ते लेकरू.
7 महिन्यापासून 12 वर्षापर्यंत गर्भात राहून आणि वडिलांना आश्रमामध्ये जे जे काही त्या ठिकाणी प्रांगत केलं ते पूर्ण त्या ठिकाणी अवगत केलं. आणि ते अवगत केलेले लेकरू आता 12 वर्ष गर्भात जर राहिलं, 9 महिन्याच्या लेकराला जर प्रत्येक महिन्याला जर ट्रीटमेंट केलं तर 9 महिन्याच्या गर्भात असलेल्या लेकराला आईला चलता येत नाही. तर 12 वर्षे ज्यावेळेस लेकरू गर्भात राहिलं त्या आईनं त्या ठिकाणी आपल्या पतीपुढे हात जोडले आहो, कारण बसता उठता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं. त्यावेळेस त्या ऋषीनं आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यावर त्या लेकराला बाहेर बोलावले. कारण ते लेकरू बाहेर यायला भीत होतं. का भीत होतं? हे आपलं खेळ बघून. मी जन्मलं की मी रडतो पण हे हसतात, आणि मी गेलं की त्या ठिकाणी ते रडतात. कारण का हसतात कस काय हे लोक माहितीये का? आपण जन्मलं की बरं झालं म्हणजे आपल्याला एक मदत झाली ह्या खेळामध्ये म्हणून हसतात, आणि गेल्यावर आपल्या खेळातली मदत गेली म्हणून रडतात. त्यानं ह्या खेळाला बघून ते मधीच लपलं, पण नाईलाजानं बाहेर आला आणि तसंच नागो पळून गेलं बरं का. आणि ते ज्ञान संपादन केलेले लेकरू परीक्षितीचा उद्धार केला. आणि हे कुणाला ऐकू गेलं? कोण त्या ठिकाणी कोणाच्या कानात गेली गोष्ट? देव लोकांच्या. आणि देव लोकांना त्या ठिकाणी म्हणले आता काही नाही, म्हणले भागवत लावा. म्हणजे त्या परीक्षितीचा 7 दिवसामध्ये मृत्यू लोकांमध्ये उद्धार झालाय आणि आपण भागवत लावतो म्हणून कोणापुढे म्हणले? इंद्रापुढे म्हणले महाराज जाऊन इंद्रपुरीला. आणि इंद्रपुरीला म्हणल्यावर मग इंद्रानं म्हणला आता सगळे पैकी नाही, बहुमतालाच कोणत्याही गोष्टीला महत्व असते. तिथं सगळ्यांनी म्हणल्याच्या नंतर ते इंद्र म्हणले काही हरकत नाही, मग चला म्हणले भागवत त्या ठिकाणी लावायचं. आता भागवत लावायचं म्हणल्यावर भागवताचार्य कोण आहे? आता भागवताचार्य उत्तवाल्यात तवाचं सांगणार, तवाचं बरं. आता पैसे घेऊन ते पैसे मागल्यानंतर काय असतं ते आता ह्या भागवतातून ऐका तुम्ही. मग ते इंद्र आला, येताना त्याने म्हणला मृत्यू लोकातल्या माणसाला पैशाची लालूच आहे, म्हणला की अमृताचं घेऊन आला एक, कारण त्याला त्या ठिकाणी येणार अमृताची लालूच दाखवावं, इथं भागवत करावं. आला, आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी या मृत्यू लोकात ऋषी कुठे राहतो देव? आता बी ऋषी कुठे राहतात? 12 वर्षाच्या नंतर कुंभमेळ्याला येतात, गोष्ट खरी आहे. पण 12 वर्षे कुठे राहतात त्यांनी? हा, दाबून बोला. मी तुमच्यातलाच नैमी सारण्याच्या ठिकाणी राहतात. नैमी सारण्या 84,000 ऋषी लोक आहे ना, नैमी सारण्याच्या ठिकाणी मृत्यू लोकात म्हणजे या मृत्यू लोकात राहतात. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी नैमी सारण्याच्या ठिकाणी गेले आणि 84,000 ऋषीच्या मेळाव्यातून आणि ते आश्रम त्या ठिकाणी शुकाचार्याचा हुकूम काढले. आणि तिथं त्या ठिकाणी इंद्र गेला. इंद्र घरासमोर गेल्याबरोबर त्या आश्रमाच्या दाराच्या समोर गेल्याबरोबर आणि नमस्कार केला. कोण? शुकाचार्य. आणि नमस्कार केल्याबरोबर आणि त्या ठिकाणी इंद्राने म्हणला काही नाही, म्हणले त्या ठिकाणी शुकाचार्य तुम्हीच का? हो म्हणजे मीच आहे. बर, मग आम्हाला भागवत लावायचं म्हणजे भागवत. परीक्षितीला तुम्हीच सांगितलं? हो मीच सांगितलं. मग आम्हाला भागवत लावायचे म्हणजे भागवत कथा श्रवण करायचे. करा की मग, कोण नको म्हणजे नाही नाही म्हणजे तुमच्याकडून त्या ठिकाणी करून घ्यायचे. त्यांनी म्हणजे देवा त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी भागवत ऐकायच्या लायकीचा कोणी नाही म्हणजे. कोण म्हणलो? वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभू जरी झाला संसाराचा दास, विहित तयासी यांची सेवा. तुका म्हणे हे आशीर्वादाची बळी, जाईल तो नळी छळी नरकायाशी. या वैष्णवाचा छळ कोणी करायचा नाही बरं, खरा वैष्णव असणाऱ्याचा. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी नाही म्हणजे त्या ठिकाणी कोणीच तुमच्या स्वर्गामध्ये लायकीचे नाहीत म्हणजे ऐकायचे. त्यावेळेस थोडी इंद्राला राग आला महाराज, आणि आमचं काहीच बैठ नाही, तू आम्हाला कसं ओळखीलास म्हणजे. आता मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला देव त्या ठिकाणी आयुष्यामध्ये तुमच्या 3 वेळा भेटतो. आता देव भेटल्यानंतर त्या ठिकाणी ओळखायची खूण कशी आहे सांगा बरं? देव भेटला तुम्हाला कोण्याही रूपात भेटू शकतो तुम्हाला, पण देवाला ओळखावं कसं? त्या इंद्रानं म्हणलं तू ओळखीलास कसं आम्हाला? अहो देव ओळखायला कोणती मोठी गोष्ट आहे म्हणजे? ती काही मोठी गोष्ट आहे म्हणे. पृथ्वीवर ज्या वस्तूची सावली पडत नाही ती वस्तू समोर आहे पण सावली पडत नाही, ती वस्तू म्हणजे देव.
तुमची एवढे देवलोक सोबत आलात, तुम्ही इंद्र आहात, तुमच्या सोबत आलेले देवलोक आहे. एवढ्या लोकांची पृथ्वी तलावर सावली पडते का पडत नाही? बघा माझी पडते. म्हणजे मी मनुष्य आहे म्हणून माझी पडते आणि तुमची पडत नाही म्हणून तुम्ही देव आहात. कोणती वस्तू तुम्हाला आयुष्यामध्ये 3 वेळा जर भेटली आणि त्या वस्तूची जर सावली तुमच्यासारखी जर सावली जर पृथ्वी तलावर पडत नसेल तर ती वस्तू त्या ठिकाणी देव म्हणायचं. कुत्रा असो, गाढव असो, डुक्कर असो, काही असो, त्याचे पाय पडायचे आणि पाय धरायची तुमची इच्छा पूर्ण होते. पण तुम्ही त्या ठिकाणी ते ओळखतच नाही. बघा का? मोहामध्ये गुंतलेले आहात ना, ममतेच्या जाळ्यात गुंतलेले आहात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला देव ओळखता येत नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे हो म्हणे आम्ही देव आहात. तू ओळखीलास बरोबर, पण आम्हाला भागवत लावायचे. एक झालं, आम्ही भागवत लावायला तुला आमंत्रण द्यायला आला तर तू काय म्हणतोस? आमची लायकी काढलास. आम्ही स्वर्गातले देव आणि तू मृत्यू लोकातला आणि आमची लायकी का? त्यावेळी त्याने म्हणला त्या ठिकाणी मृत्यू लोकातले नियमच आहेत. म्हणजे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्र हे खाती सर्पद आहे. तुमचं चित्त शुद्ध नाही म्हणे. चित्त शुद्ध असेल तरच श्रवण करायचं, नाही तर चित्त शुद्ध नसेल तर श्रवण करता येत नाही. आतापर्यंत सांगा म्हणले एक मृत्यू लोकाला सोडलं तर असाध्य ते साध्य करीत असा असं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य नाही ते गोष्ट साध्य करून दाखवणारा मृत्यू लोकातला जीव आहे. बाकीचे जीव त्या ठिकाणी कोणतीच गोष्ट साध्य करून दाखवलं नाही तुम्ही म्हणजे. त्यावेळी त्याने म्हणले जाऊ दे म्हणले, आता तू एक काम कर म्हणे, तू लई बोललास म्हणजे बडबड, आणि तुझी फीस काय म्हणे? फीस. त्यावेळेस त्या शुकाचार्याला राग आला आणि रागाच्या भरात शुकाचार्य म्हणला अहो आम्ही ज्ञान कधी मोजत नाही म्हणजे, कथा करताना मोजत नाही म्हणजे. कथा ही करताना ज्यानं मोजतो तो काय होतो माहित आहे का? सप्त जन्मी नरकवास होतो. कथा कधीच करायला कोणी बोलवलं तर ती मोजायची नाही त्याची किंमत. आणि तुम्ही म्हणला तर त्या ठिकाणी त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल म्हणे. नाही नाही म्हणजे हे बघ, हे आणलेले अमृताचं घट आहे म्हणजे. अमृत एक थेंब अमृत जर पिले ना चंद्र सूर्य असेपर्यंत कल्पापर्यंत आयुष्य मिळतं. आणि हे घे घटच घे म्हणजे तुला. अरे इंद्रा थांब म्हणले, आता ह्या मोबदल्यात तुला मी त्या ठिकाणी प्रत्युत्तर काय देतो ऐक म्हणजे. तुझ्या अमृतापेक्षा जी कथा आहे ना, ज्या कथेमध्ये मी भागवत नावाची कथा आहे त्या कथेत ज्याचं वर्णन केले ते कथा किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तुझ्या ज्या अमृतापेक्षाही ज्या कथेमध्ये त्या ठिकाणी मी वर्णन केलेलं आहे ज्याचं ना ते त्याच्यापेक्षा गोड आहे म्हणजे ना, अमृतापेक्षा गोड आहे. तर ऐक म्हणले, तू जे मला मोबदल्यात त्या ठिकाणी विकत जे भागवत सांग म्हणलास ना त्याची तुला आता त्या ठिकाणी मोबदला. प्रत्युत्तर देत असताना परीक्षिताने त्या ठिकाणी म्हणलं, तू आत्ताच्या आत्ता मृत्यू लोकामध्ये
दिंडीरवनाच्या ठिकाणी वीट होऊन पडतील ना म्हणले. भागवत विकत मागलं तर इंद्राला शाप. तुका म्हणे हे आशीर्वादाचे बळी जाईल तो छळी नरकायाची. त्यावेळेस त्या ठिकाणी इंद्रानं पटकन त्या ठिकाणी आणणार पायावर लोटांग घातलं शरणांगत पत्करले आणि म्हणलं बाबा म्हणलं त्या ठिकाणी तुमच्या वैष्णवाच्या तोंडातून निघालेले शब्द वाया जात नाही, पण एक काम कर म्हणजे आता मला शाप दे. आता मला इट होऊन पडावं लागते. गोष्ट खरी आहे, चूक झाली माझी. मी मागलेले मागलो भागवती विकत, आता कोणी इथून तरी मागून म्हणले. आता मागलेले की नाही इकत चालू आहे बघा. आता तुमचं तुम्ही ते इट होऊन पडले, आता आपण काय करू पडते बघा. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी मग उशाप दे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी शुकाचार्यानं उशाप द्यायला लागला. काय म्हणतो, मृत्यू लोकांमध्ये दिंडीरवनाच्या ठिकाणी एक पुंडलिक नावाचा त्या ठिकाणी जीव जन्माला येईल आणि त्यांना आई वडिलांची सेवा करण्याच्या निमित्तानं आणि त्या दिंडीरवनाच्या ठिकाणी बसेल. बसल्याच्या नंतर त्याच्या पायाला त्या ठिकाणी काय कळ धरेल आणि कळ लागल्याच्या निमित्तानं ती तू जे वीट होऊन पडला ती वीट त्या ठिकाणी पायाखाली घेईल आणि मग आई वडिलांची सेवा त्या ठिकाणी करत थांबेल. आणि ती आई वडिलांची सेवा ज्या दिवशी परिपक्व झाली त्या सेवेची पूर्तता म्हणून द्वापार युग संपल्याच्या नंतर ज्याचं नाम या भागवतामध्ये मी त्या ठिकाणी श्रवण केलेलं आहे ना त्या परीक्षितीला, ते भगवान परमात्मा आणि पांडुरंगाच्या रूपात तिथं त्या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी येईल. आणि ती वीट त्या पुंडलिकाने ज्यावेळेस फेकेल त्या विटेवर माझ्या भगवान पंढरीरायाचं ज्यावेळेस चरण लागेल त्यावेळेस त्या विटेतून तू त्या ठिकाणी पूर्वताला मुक्त होशील. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या समाधान झालं कुणाला, इंद्राला. मग त्या ठिकाणी पुंडलिकानं त्या ठिकाणी कलियुगामध्ये पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करण्याच्या निमित्तानं तिथं गेला. सेवा करत असताना वीट पायाखाली घेतली आणि ती वीट त्या ठिकाणी भगवान परमात्मा भेटीला आला. ए पुंडलिका, अरे तुला भेटायला आलो. पुंडलिकानं असं बघितलं, कोण? अरे माझं नाव पांडुरंग आहे. नाव सुद्धा सांगावं लागते आमच्या वैष्णवापुढे. देवाला एवढं त्या ठिकाणी बरं का. हा, मग त्यावेळेस त्या ठिकाणी तू पांडुरंग आहेस ना, कस काय यायला सांगले? नाही म्हणजे त्या ठिकाणी तुला मी प्रसन्न झालास ना? हो. तर माझी आई वडिलांची सेवा संपली नाही बाबा. जरी तू प्रसन्न झालास, तू काही द्यायचं बी असेल तर आई वडिलांची सेवा माझी संपल्याच्या नंतर तुला मी मागेन. तोपर्यंत या विटेवर थांब. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. अनेकन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको दे. तुला त्या ठिकाणी थांब. सम म्हणजे पाय जोडून थांब. म्हणजे कारण सम असेल की पुढे जाता येईना मागे जाता येईना. इथंच थांब आणि आला त्याचा उद्धार कर. एवढं म्हणल्यावर त्या विटेला त्या पांडुरंगाचं ज्यावेळेस चरण लागलं त्यावेळेस त्याच्यातून इंद्र प्राप्त झाला. इंद्रानं पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घ्यावं का पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाला नतमस्तक झाला. वा म्हणला वैष्णवाची भक्ती. आणि या भक्तीला त्या ठिकाणी नाव ठेवण्यासारखी जागा नाही. आणि असं म्हणल्याच्या नंतर मग तुकोबाला पहिल्या जन्मात करू हरी नाम घोष करू हरी
बघा आता तुम्ही त्या ठिकाणी सदा नाम घोष करू हरिकथा. हरिकथा करण्याच्या लायकीचे हो की नाही तुमचं तुम्ही विचार करा. पंढरपूरला जायच्या लायकीचे हो की नाही तुमचं तुम्ही विचार करा. ज्याला मायबापाची सेवा करता येत नाही त्यांना पंढरपूरला डोळ्यानं बघण्याच्या लायकीचा नाही बरं का. पुंडलिकाला डोळ्यानं बघण्याच्या लायकीचा नाही त्यानं. आणि ज्याला मायबापाची सेवा करता येत नाही त्यानं चंद्रभागा सुद्धा डोळ्यानं बघू नये. आणि ज्याला मायबापाची सेवा करता येते त्यानं उगा रोज जाण्यापेक्षा एक वेळ पंढरीला गेला तरी बस म्हणजे तुकवार आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. पंढरीच कोणा नाही अभिमान पाया पडे जाण एकमेका. तुका म्हणे जाई एक वेळ पंढरी तयाचे घरी ये म्हणे. एकच वेळ जा म्हणले. उगा सप्पाटा उठिल्यावर जाय नको म्हणजे. सप्पाटा उठिल्यावर जा पण हे जर पत्ते तुझ्या जर अंगात असतील तर जा बर का. ही पत्ते तर असतील. माय बाप केवळ काशी तेरे नगारे फिरताची. तेरे नगारे फिरताची. तेरे नगारे फिरताची. माय बाप केवळ काशी तेरे नगारे फिरताची. तेरे नगारे फिरताची. माय बाप केवळ काशी तेने न जावे सगळं आहे. हं? तुमचे अलंकार तुमच्या घराजवळ आहे. तुमच्या जवळ अलंकाराचा वापर करा. अलंकार म्हणजे ते 1.5 लाख तोळ्याचे सोन्याचं बोलायला नाही. आपले अलंकार म्हणजे डोळा कान नाक हात पाय हे पंच अलंकार महत्वाचे बर का. मग याचा वापर करा. हे भूषण आहेत आपले बर का. या भूषणाचा वापर करायचा असेल तर पहिल्यांदा आल्या आल्या मंदिरावर पाय चढताना पाय चांगला त्या ठिकाणी पहिल्यांदा ठेवायचा. पहिला पाय. आणि ठेवताना विठ्ठलाचं मंदिर असल्या विठ्ठलाचं म्हणायचं. महादेवाचं मंदिर असल्या ओम नमो शिवाय म्हणायचं. आणि मारुतीचं मंदिर असल्या राम राम म्हणून पाय ठेवायचं आणि पुन्हा राम राम म्हणतच खाली उतरायचं. आगाव दुसरं काहीच बोलायचं नाही. तीर्थाला गेल्या तीर्थात स्नान कसं करायची सांगा बरं. तीर्थाला गेल्यानंतर कशी स्नान करावं. उगा बुडायचं का कसं. दर्शन घेऊन तीर्थ घेऊन मग मोकळं. हा दर्शन कसं घ्यावं. पाण्याचं दर्शन पहिल्यांदा सांगतो सविस्तर ऐका. तीर्थामध्ये जाऊन तुम्ही एकच वेळ स्नान करा. आयुष्यामध्ये जास्त करू नका. पण तीर्थात जाऊन स्नान करायची पद्धत शिकवतो तुम्हाला बर का. जया जयाची आवडी दया लागे तिथे आपण मी वाचनातून आले तुम्हाला सांगतो. जर दुपारी 12 वाजेपर्यंत जर गेल्या तर पूर्व दिशेला तोंड करायचं आणि तीर्थाला साष्टांग दंडवत करायचं. साष्टांग शब्दाचा अर्थ 6 ठिकाणी शरीर वाकलं पाहिजे. त्याला म्हणतात साष्टांग दंडवत. जायचं. जर तुम्ही सकाळी 12च्या अगोदर गेला तर पूर्व दिशेला तोंड करायचं सूर्याकडे आणि 6 ठिकाणी असं शरीर वाकायसारखं एवढंच वाकायचं. 6 ठिकाणी शरीर वाकतंय का नाही तुम्ही पहा. घोट्यात परत गुडघ्यात कमरेत किती झाले 3 कोपरात
मनकटात, मानेत झाले का? ह्याला म्हणतात साष्टांग दंडोत. साष्टांग दंडोत घालायचं आणि जर दुपारून गेल्या पश्चिम दिशेला सूर्याकडे तोंड करून साष्टांग दंडोत करायचं. ज्या तीर्थाला गेल्या त्याच तीर्थाचं नाव घ्यायचं. आता म्हणलो की नाही, विठ्ठलाच्या मंदिरावर आला तर विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं, खाली विठ्ठल म्हणत जायचं. महादेवाच्या गेलं तर ओम नमः शिवाय म्हणायचं. मारुतीच्या गेल्या तर राम राम म्हणत जायचं. तसं त्या ठिकाणी ज्या तीर्थाला गेला त्या तीर्थाचं नाव घ्यायचं आणि त्या तीर्थाला असं थोडस हात लावायचं आणि पाया पडायचं. ते पाणी तोंडात घ्यायचं नाही, पाठीमागे फेकायचं. तीर्थ घ्यायचं. मग आता पाय कसं ठेवायचं? मध्ये वरून आपटायचं का खाली? खाली. उजवा पाय त्या ठिकाणी असं घासीत न्यायचा. मग त्याच्या पाठीमागे डावा पाय बी त्याच पद्धतीने आणायचं. कम आपल्या बेबी एवढं पाणी येईल तिथपर्यंत जायचं आणि जिकडून त्या नदीचं पात्र येतोय तिकडं तोंड करून त्या ज्या तीर्थाचं आपण स्नान करतात त्या तीर्थाचं नाव घ्यायचं आणि नाक धरून मध्ये बुडायचं. एकच वेळेस बुडायचं. अंग सुद्धा घासायचं नाही. अंग अजिबात घासायचं नाही बर का. आणि तसंच उठायचं भाई वरी. आणि उठल्याच्या नंतर उजव्या बाजूने फिरून मग जसं गेला होता तसंच पाय वडीत बाहेर निघायचं. आपटायचं नाही पाय. एखादी न जाणे चुकून तुमच्या तोंडात जर पाणी आलं असेल तर ते पाणी त्या तीर्थात थुकायचं नाही, बाहेर येऊन थुंकायचं. आणि बाहेर आल्याच्या नंतर कपडा त्या ठिकाणी वल्ला कपडा काढताना असं वरे वरून काढायचा नाही. आपल्या कोरडा कपडा लावल्याच्या नंतर ते कपडा खाली सोडायचं. का? त्यांची चरणरज येते अंगावरी, वंदी न ते सिरी जाईन मागे. त्या तीर्थामध्ये अनेक दिवसापासून ते तीर्थ चालू असल्यापासून जे सत्पुरुष येतात त्यांची चरणरज त्या तीर्थाला लागलेली असते आणि त्याची धूळ आपल्या कपड्याला लागावं आणि त्या तीर्थामध्ये कपडे धुवायचं नाही. आता आपण लय बेईमान, मेलेल्या माणसाचे पोते बांधून कपडे नेऊन तिथं तीर्थात टाकलेले. चंद्रभागेच्या जाळून टाका की तिथं तीर्थात नेऊन टाकलं. तीर्थाचं पाणी घाण करणार करायचं नसते महाराज. आपल्या देशाएवढा घाणेरडा देश कुठंच नाही बघा. शितारा खातात इथंच थोकतात. आता तुम्ही गाडीत बसून चला बघा. गाडी जर त्या ठिकाणी एखादी लांब हैदराबाद पुणे मुंबई सारख्या प्रवासाला जर गेली आमची कार तर दोन्ही बाजूला रंगून येते महाराज. लई घाणेरडा देश आपला. आणि दुसऱ्यालाच सांगतात, दुसऱ्याला बोट दाखवतात आणि आपण स्वतः स्वच्छच आहोत. म्हणून त्या ठिकाणी त्या तीर्थाचं स्नान करण्याची ही पद्धत आहे. आयुष्यात एकच वेळेस तीर्थ करा. तर हे भूषण आहे बरं का. सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. चित्ताला जर समाधान ठेवायचं असेल आणि सर्व सुख प्राप्त करून घेऊन आणि सर्व अलंकार
विठ्ठल
अखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. हे धर्माचं पालन करण्यासाठी आहे बर का. तुमचं जे सोबत येते की म्हणते की नाही, तिथं जे मरमर 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 करते की नाही, त्याचं नावच आहे मरमर. सोबत काहीच येत नाही. तुमचे कपडे जमत नाही त्यांना, तुमचे त्या ठिकाणी गोळ्या औषध गादी पलंग काय जमत नाही तुम्ही मेल्यावर, पण पैसे शेत जमते की नाही. म्हणून ते गबाळ आहे गबाळ, त्या गबाळाचा काही भरोसा करायचा नाही. आणि इतर मात्र त्या ठिकाणी सोबत येते. या ठिकाणचं तुमचं केलेली चिंतनाची वेळ आहे ना, पृथ्वीचं कागद समुद्राची शाही जरी करून लिहिलं ना कमी पडतं, एवढं चिंतनाचं महत्व आहे. लई वेळ करायचा नाही. वाल्मिकानं किती वेळ त्या ठिकाणी नारदाची सेवा केला होता सांगा बरं? 6 महिने 8 महिने होय केला होता की नाही? राम या शब्दामध्येच त्या ठिकाणी त्याचा उद्धार झाला. राम आणि तुम्हाला मला त्या ठिकाणी 7-7 दिवस 7-7 वर्ष 27-27 वर्ष सप्ताह करावं लागलेलं, तर सुद्धा स्वप्नात सुद्धा देव लागले. स्वप्नात हे आपले अलंकार चांगले वापरायचे का. माणूस जन्माला आल्याच्यानंतर माणसाचे अलंकार म्हणजे काय येत नाही म्हणून सांगू का. सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे मंगळसूत्र जसं असते की नाही, तसा मंगळसूत्रासारखा अलंकार म्हणजे सत्वगुण. सत्वगुण सात्विक त्या ठिकाणी जर वागलात ना, ते सत्य कालही होतं आजही आहे उद्याही राहणार आहे, ते मंगळसूत्र आहे. आणि सत्वगुण अंगीकारला सन्मार्ग मिळतो. सन्मार्ग मिळाला सद्वाचा येते. वाचेतून कधीच वाईट बोलत नाही तुम्ही. हे अलंकार आहेत माणसाचे. आणि त्या वाल्मिकानं त्या ठिकाणी राम 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 म्हणायला का भजन टाळकुटत गेला होता भाई, काही गेला नव्हता. पण नारदासारखा संत भेटला, संत चरणी रज लागत हा सहजन वासनेचे बीज. वाल्मिकानं खूप पाप केलं होतं. त्याचं वर्णन त्या ठिकाणी रामायणात तुम्हाला ऐकायला मिळेल. मी तेवढं लई वर्णन करत नाही, पण खूप पाप केला होता. पाप या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी डोळ्यानं नीट पाहत नव्हता, हातानं नीट कर्तव्य करत नव्हता, कानानं नीट ऐकत नव्हतं, तोंडानं नीट कोणाला बोलत नव्हतं. हे सगळ्यात मोठं पाप आहे बर का. हे सगळ्यात मोठं पाप. ग्रस्त आश्रमाचे खरं नियम काय आहेत मग सांगू का. जोडून या धन उदास विचारे, उत्तमची गती उत्तम भोगे बर का. परनिंदा नेने परोपकार, परस्त्रिया सध्या बहिणी. हे वर्म आहेत ग्रस्ताश्रमाचे बर का. भूत दया गाई तहानेल्या जीवन हे वर्म आहेत. शांती परते नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद वळ वैराग्य. हे आपण तुम्ही ग्रस्तच आहो की सगळे का संन्यासी आहो. मग ग्रस्त असल्यानंतर नाव का घेण्या गेल्या. असोनी संसारी वेदशास्त्रोबारी. संसारात होता पण पाप घडत होतं वाल्मिकाच्या हातून. आणि नारदाला त्या ठिकाणी उगाच सहज त्याच वाटेने जायची वेळ आली. नारदाची भेट त्या ठिकाणी झाली महाराज. तसं त्या ठिकाणी तुमच्या गावात आम्ही काही त्या ठिकाणी भजन कीर्तन त्या ठिकाणी वाजवायला टाळ गायन करायला मृदंग वाजवायला येता म्हणजे काय. त्या ठिकाणी आम्ही पोटाला उठून नव्हे, कोण्या रूपात कोण येतो तुमचा उद्धार या भूमीचा होतो हे सांगताच येत नाही महाराज. तसं नारद जसं सहज त्या ठिकाणी आजपर्यंत वाटपाड्याचं काम त्या वाल्मिकाने केला, त्याच वाटेनं नारद आले संत सुद्धा. आणि आल्याच्यानंतर त्याचं दररोजच काम होतं. ते दररोजच नित्य नेमन आम्ही बर का. त्याचं काम आल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी वाल्मिकाला म्हणा हा चल. त्यांनी म्हणले आम्ही सदैव सोडकी, जवळ येता चोर धाके,
अरे आमच्याकडे काय म्हणले, आमच्याकडे सगळं तरी काम आहे, तुला का माझी झोळी बघल्यानंतर झोळीत काय आहे वाटलं का म्हणले नाही. हे तर त्या ठिकाणी वाचायसाठी सगळेच म्हणतात म्हणलं, पहिले देतोस का नाही. त्यावेळेस संताच्या मुखातले वाक्य, ए वाल्मिका थोडे थांब बाबा, तुझे हे करतोस ना ते पाप आहे, तू करतोस ते पाप आहे. त्याने म्हणा पाप बीप मी जाणत नाही म्हणलं. अरे तू ऐक म्हणले, थोडं शांत हो. माणसाचं काही त्या ठिकाणी जर संकट टळायचं आले ना तर काय होतं, उगाच्या उगा त्या ठिकाणी सदवर्तणूक त्या ठिकाणी घडते. संतांची तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतान. मग संताचा संघ घडला. वाल्मिकानं म्हणले अरे पापीत मी जाणत नाही, तो ऐक म्हणले, तो करतोस ते पाप आहे, ह्याला म्हणतात पाप. या पापाचं प्रायचित ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं म्हणले. आता तू जे मला मारशील किंवा अनेक लोकांना मारलास, जे संपत्ती जमवलास, कोण कोण खाते म्हणले. वाल्मिकाचे रामायण कोणी वाचले की नाही होय? नाही. मग वाल्मिकाच्या कुटुंबात माणसं किती होती सांगा बरं. बाप बायको 72 माणसाचं कुटुंब होतं महाराज, 72 माणसाचं. कारण तेव्हा ऑपरेशनचा काळ नव्हता. माय लेक सून एकाच घरात बाळंती राहत होती, तेव्हाचा काळ होता. आपल्या सुद्धा बघण्यात ती गोष्ट होती का नाही. तर तसं आणि हे पट्ट्या भादर एकच कमवायचं आणि ते सगळे बसून खायचे. त्यानं म्हणला माझा कुटुंब का लहान आहे का, 72 माणसाचं आहे. अरे पण कमावतात किती, मी एकटा. मग हे पाप आहे. तू कमावलेले सगळे खातात की नाही, हो म्हणे खातात. तसं तुला एक प्रश्न विचारतो, तू कमावलेले खातात, पण तुझ्या पापात जर त्या ठिकाणी प्रायचित भोगायची वेळ आली तर किती जण पापामध्ये त्या ठिकाणी वाटेकरी होतात विचारून ये. तोपर्यंत मी इथं थांबतो. आणि जर पळून गेला असतं, पळून नाही तू बांध म्हणले मला झाड. वाल्मिकाला कोण म्हणलं, नारदानं. आणि वाल्मिक काही कमी बांधला असेल का बरं. 72 कुटुंब सांभाळणारा माणूस, एका तडाक्यामध्ये कसल्या माणसाला आडवं निजिणारा माणूस. तवाच पिळदार दंड होतं, काय पिचपिच थुकून खालेलं नव्हतं. तवाच बैठक मारून बर का, असं दंड आपल्या मांडीसारखं एक एक दंड तवाच्या माणसाच बर का. त्यानं आवळून बांधलं झाडाला. आणि बांधलं कशानं, दुसऱ्या झाडची साल असं हुश केलं त्या ठिकाणी त्या दुसऱ्या झाडाला बांधलं आणि गेला पळत. आणि ह्यानं जेव्हा पळत जात होता त्याच्या 5 मिनिटं अगोदर त्याच्या पत्नीला विंचू चावलं होतं. विंचू कुणाच्या, वाल्मिका. खोल रामायण वाचाय शिकत जावं, खोल तुकोबारायचं चरित्र वाचाय शिकत जावं, खोल ज्ञानोबारायचं चरित्र वाचाय शिकत जावं. आपण उग वरे 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 होय की नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी तिला विंचू चावलं होतं. कुणाला, वाल्मिकाच्या. पण दररोज त्या ठिकाणी वाल्मिक घरला गेल्या गेल्या तांब्या घेऊन येत होती. गटोडं दिसत होतं डोक्यावर. आज गटोडं नव्हतं. आणि गटोडं तर नव्हतंच, पण तिला विंचू चावलं. तर विंचू कसं करते माहिती आहे का, दिसायला लहान असतं पण 24 तास त्यानं बोंब लायला होतं. मग त्या ठिकाणी वाल्मिकानं म्हणा, हे दररोज पाणी घेऊन येतेस आज कसं काय नाहीस. तिने म्हणली त्या ठिकाणी मला विंचू चावली. मग आता त्या ठिकाणी पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये. पाणी थोडं तांब्यावर पिला आणि थोडं शांत बसला. त्याने म्हणला मी आजपर्यंत कमावून आणलेले सगळे खावलेत म्हणले. हो म्हणले खावलेले. मग त्या ठिकाणी येणारा मी केलेले पाप होऊ लागले ते म्हण. एक त्या ठिकाणी भगवे कपडे घातलेले मला सांगलेले मी केलेले पाप आहे म्हण. आणि ते पाप तुम्ही वाटून घेता का. त्याने म्हणजे काही हरकत नाही घेतो. मला आत्ताच 5 मिनिटाच्या अगोदर विंचू चावले त्याच्यातलं थोडं अर्ध वाटून घ्या की तुम्ही. काही वाटून घ्या. विंच वाचा 10. त्यानं म्हणला तुझ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी 10 होत आहे ते कसं वाटून घेता येते. मग तुम्ही केलेले पाप कसं वाटून घेता येते. सर्रकन उतरलं महाराज. मोठ्या मुलाकडे गेला. मोठा मुलगा श्रीमंताचा. हो त्याला जन्मल्यापासून गरिबी काय आहे माहितच नाही. ते काय करत असेल इकडे तिकडे बाटल्या पडल्यात आणि डर डर डुरक्या मारला. तोंडात माशा तेवढेच चालेत. हो आणि ते काय काय पुढे पडतात तू कशाचे पुढे खारा बिस्की काय करा ती किती ते मलाही माहित नाही. हो पण गावच्या बाजूला पोरं पिणाऱ्याच्या बाजूला पडतात एवढं नक्की आहे. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ती पडली होती. त्याने म्हणा ए उठ म्हणे. काय
अरे मी करतो ते पाप आहे म्हण, आणि ते तुम्ही खाऊन त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी हे करला तर त्याचं त्या ठिकाणी पाप होते. ते पाप त्या ठिकाणी मला लागते. तुम्ही खायला जसं आहात तसं पाप वाटून घ्यायला का? तुला कोणी कर म्हणले का म्हणलं? ते पिलेले होते. ते नीट बोलतं भाई. आता त्याची उत्तरल्यावर त्या ठिकाणी बाप उत्तर जे कोणा कशाचा बाप आहे त्याच्या पुढे त्याला सगळ्याचा बाप राहते. त्याच्या पोटात राहायचे कोणा त्याला सगळ्याचाच बाप राहते. त्याला कोणी बाप नाही, कोणी मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही, कोणी नाही. बर का? जा जा जा, तुझा बाप तू बघ, मला काही माहिती नाही. वाल्मिक धावत आला महाराज आणि त्या ठिकाणी त्या नऱ्या आणि त्या कुणाला नारदाला सोडलं आणि नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे दर्शन घेतलं. त्यानं म्हणला कोणाचंच कोणी नाही म्हणला. काय झालं? इंद्रियाचा विजय, वासनेचा क्षय, संकल्पावरी नये मन. तिने म्हणला त्या ठिकाणी आता माझ्या इंद्रियाचा मी विजय करणार आहे म्हणलं. ज्या इंद्रियानं पाप केलेले ना आणि त्या वासनेचा क्षय करणार आहे. आणि तू आता मला त्या ठिकाणी वासनेचा क्षय होण्यासाठी आणि इंद्रियाचा विजय होण्यासाठी या शरीरानं आजपर्यंत काय घडलेले घडलं, पण आता तरी पुढे नका करू नास. आता मला काय करायला पाहिजे पुढे सांग म्हणला. त्यावेळेस त्या ठिकाणी शरण आले. त्याला साधू संतांचं एक तत्व आहे. त्यांनी त्या ठिकाणी मंत्र देतात. मंत्र दिला राम कृष्ण हरी. बर का? हिने म्हणला उठ, म्हणला उठ. उजळले अवघे चिंता संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ एक एक संताचा Yeah.
मनविता त्यांचा दास. बर का. मग त्या ठिकाणी वाल्मिकानं म्हणला आता माझी सर्वच आशा तुटली म्हणला तिकडची, आता मला आशा नाही म्हणला. मग आता तुमच्या हातात आहे म्हणलं माझं का सोनं करायचं का लोखंड करायचं, आता शरण आलो म्हणला तुम्हाला. त्यावेळेस त्या ठिकाणी राम राम म्हणायचा मंत्र शिकवले. त्यावेळेस त्या ठिकाणी वाल्मिकांना त्या ठिकाणी वाल्मिकांना त्या ठिकाणी नारदांना सांगितले बाबा राम राम म्हण आणि 12 वर्षे या ठिकाणी तू बसून राहा म्हणली. आता कुठंच जायचं नाही. तर त्यावेळेस त्या ठिकाणी वाल्मिकांना म्हणला असो कोठे अटवची नाही देहीच विदेही भोगोदशा. काय म्हणलं जन्माला आल्यापासून मी काय माझा जन्म वाया घातला म्हणले. बरं का याच देहामध्ये माझा आजपर्यंत गेलेला जन्म त्या ठिकाणी काहीच मला आठव राहिले नाही. पहिल्याच्या जन्मामध्ये खूप त्या ठिकाणी पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले विशेष सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले 84 लक्ष येऊनी फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र त्या 83,99,999 येऊनीमध्ये ज्ञान नावाची दृष्टी हरपली होती. आणि त्या देहामध्ये त्या ठिकाणी मला नाम घेता आलं नाही. पण हे देह मिळाला होता पण आजपर्यंत काळ वाया गेला. दुःख करायला लागला आणि दुःख करायला लागल्याच्या नंतर मग नारदाने म्हणले बाबा दुःख करू नको आता तरी पुढे नका करूनच आयुष्याचा तुझा आता इथून पुढे मी सांगितल्या पद्धतीने 12 वर्षे इथं बसून रामनामाचं जप कर आणि हे जर जप केलास ना तर काय होईल तुकोबा शेवटी
त्या ठिकाणी तप करण्याच्या नंतर एका ठिकाणी बसून रामनामाचं तप केला आणि 12 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि त्यावेळेस त्यांनी त्याला त्या ठिकाणी जागृत अवस्था आली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी किती ज्ञान प्राप्त झालं नामाच्या चिंतने 12 वाटा किंवा तरण अग्नी मिळे समरस झाले तैशी नामे अनेक केलेले पाप त्या ठिकाणी जळून गेलं आणि एवढंच नव्हे तर राम जन्मनाच्या अगोदर शतकोटी रामायण लिहायचं कवित्व पहिल्या क्रमांकाचं या जेवढं बी आपल्या 14 शास्त्र 18 पुराणातलं पहिलं कवित्व आहे त्या वाल्मिकाला मिळालं बरं का. अशा प्रकारचं या नामचिंतनामध्ये सामर्थ्य आहे. ते नामचिंतन तुम्ही 7 दिवस करत जा. तुकोबारायचा सांगण्याचा अभंगातून एवढा उद्देश होता. तुका म्हणे आम्ही झागलो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर ढोलत असो ज्ञानेश्वर
अग्नी रूप तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप तुका म्हणे आम्ही झालो अग्नी
कीर्तन ऐकलं त्याच्याबद्दल तुमच्या चरणावर अर्पण करू. ज्या वडिलांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे त्यांच्या सानिध्यात अडून तुमच्यापुढे बोलण्याचं जे सामर्थ्य माझ्यात निर्माण झाले त्या स्वर्गवासी आई वडिलांच्या चरणावर मस्त ठेवून पायांच्या प्रसादी काही बोलिलो नव्हते. माझा क्षमा करणे संती अंगभूत नव्हे युक्ती नव्हे उपदेश तुमचा बडबडिलोसीस तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल.